माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मी कुमारी सृष्टी संजय गुरु इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आज आपल्यासमोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभा आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगणं म्हणजे प्रथम सावित्रीबाईंना समजून घ्यावे लागेल. सावित्रीबाईंना कसं समजून घ्यायचं? जेव्हा मी विचार करायला लागते तेव्हा माझ्या मनामध्ये विचार येतो की सावित्रीबाईंचा जन्म झाला, सावित्रीबाई शिकल्या, हे बोलायला वाचायला खूप सोपं आहे, परंतु सावित्रीबाई ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या त्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने कळेल सावित्री म्हणजे कोण होती. अहो, ज्या काळात मुली जन्माला येणंच पाप मानलं जायचं, ज्या काळात मुली 9-10 वर्षाचा झाला की त्यांचा विवाह एका वयोद्ध व्यक्तीशी किंवा त्यांच्यापेक्षा 20 ते 25 वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीशी लावून दिला जायचा, असा भयंकर काळ होता तो. आणि त्या काळात स्त्रियांना आपलं समजलं जायचं. तिथल्या करवट लोकांना माहित होतं ही जर आपल्या नारी जर चपला झाली तर करवट लोकांचा चपला वाजवल्याशिवाय राहणार नाही. आणि अंधकारमय वातावरणात, हा शांतकरमय जगात एका वाघिणीचा जन्म झाला. त्या वाघिणीचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले हे नाव जरी ऐकलं तर डोळ्यासमोर उभं असं सुंदरचं प्रतिबिंब. सावित्रीबाईंच्या विचारात आपल्या सर्वांना माहितच आहे. सावित्रीबाईंना आपलं अख्खं आयुष्य खर्चिवलं, अख्खं आयुष्य पणाला लावलं, कारण स्त्री मुक्तीसाठी, स्त्री शिक्षणासाठी, समाजसेवेसाठी. आणि अशा प्रकारे 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे वडील खंडोजी आणि आई लक्ष्मीबाई यांच्या पोटी जन्म झाला. त्यांच्या रूढी परंपरानुसार त्यांचाही विवाह ज्योतिराव फुलेंशीच झाला. एकदा सावित्रीबाई बाजारात गेल्या होत्या. त्या बाजारात जिलेबी खात होत्या. जिलेबी खात असताना तिथून एक ख्रिश्चन गृहस्थ जात होता. त्या ख्रिश्चन गृहस्थाने एक ख्रिश्चन गुरुचरित्र नावाचं पुस्तक भेट दिलं. सावित्रीबाईंना ते पुस्तक घेतलं, पण त्यांच्या मनामध्ये विचार आला, अरे या पुस्तकामधलं तर मला काहीच समजत नाही, परंतु या पुस्तकामधलं मला आलं पाहिजे, या पुस्तकामधलं मला समजलं पाहिजे. त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली जिज्ञासा म्हणजे सावित्री होय असं मला वाटतं. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले हे समाजातील करवट लोकांना डगमगले नाहीत. त्यांची सावित्रीबाईंची आपल्या पतीची सावित्रीबाईंना खंबीरपणे साथ होती. आणि सावित्रीबाईंना आपल्या पतीने म्हणजे ज्योतिराव फुलेंनी लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं. म्हणूनच आपण प्रथम महिला शिक्षक म्हणलं तर सावित्रीबाईंचंच नाव घेतो. सावित्रीबाईंनं आणि ज्योतिराव फुलेनं शिक्षणाचा वसाप घेतला होता. हो, त्यांनी अज्ञान दूर करायचं ठरवलं होतं. म्हणूनच ते घरोघरी जात शिक्षणाची महती समजून सांगत, शिक्षणाचं महत्त्व पटवून देत आणि सोबतच स्त्रियांना शिकण्यासाठी प्रवृत्त करत. आणि असं करत त्यांनी पुण्यातील 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेत पहिली शाळा काढली. आणि त्यांनी पहिली शाळा काढून स्त्री शिक्षणाची मुहूर्त पेरवली. त्यांनी स्त्री शिक्षणाचा खऱ्या अर्थाने पाया रचला. स्त्री शिक्षणाचा खऱ्या अर्थाने पाया रचला. जाता जाता एवढंच बोलते, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शुद्ध कसले, एवढा आनंद एका अविद्येने केले. म्हणूनच मुलीला शिकवा, मुलीला वाढवा. जर एक मुलगा शिकला ना तर तो एकटा शहाणा होतो, परंतु एक मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराला शिक्षित करते. धन्यवाद.